नाही ले आणू इच्छा पार नीट ठेवीत जावा वाई तो टारलं बघ तुझं टारलं त्याला छपार म्हणतो मी. बापूंच्या भाषेत. हा काय नाही निघालो कारखान्यावर. आता बाबळ कापून टाकली. आता बाबळ कापली. आता सावली गेली. आता पदशीर आपलं पोपाट एक करायचं बारकस होय अण्णा आणि निवांत राहायचं. आता काय तिथं उन्हातच बसावं लागेल तुम्हाला, नाही तर उन्हाचा आंबा हा एक बारकासा त्याच्या खाली बसायचं आपलं. हो निघालोय कारखान्यावर. पाऊस उघडला, वार सुटलंय. आता चौकडच उघडला असेल, बातम्या नाहीत काय नाही होय अण्णा. हा ही तू कारखान्यावर ना आता वाजले ते 6. ही तू कारखान्यावर 8-9 वाजतो भाई. इकडं मम्मीचं काय चाललंय? घरात जाऊन केस विचार की. अरे तिथे लसणात पडते. पालखीला बांगड्या घालून जाते तू. कुणा सांगितलं तुला पालखीला जाताना बांगड्या घालायच्या? पालखीला अजून महिनाभर टायमिंग आहे. अजून पालखी निघाली 17. हा काय म्हणली? लय पण नको आणू ऐकत जाऊ. हाताला काढून ठेव. बघता बघता वर्ष झालं का? मग काय आता 16-17ला प्रस्ताव नाही की काय 17-18ला मागच्या वेळेस पालिकेला गेलो आता गेल्यासारखं वाटायचं. काय मागच्या वेळेस पालिका गेल्याला 17 तारखेला काय आहे? नाही कोणाचा बर्थडे आणि ही पण आहे पप्पाचा बर्थडे. आमच्या लग्नाचा वाढदिवस आलं का लक्षात? नव्हतं का होत्या म्हणून ते म्हणलं 17 तारखेला काय म्हणलं असं काय होतंय. हवं बरोबर 17 तारखेला. तर असू द्या. हातपाय धुवून धुतलं, सगळं काम आवरलं. अजून ते सांडग्याचं सगळं आता आणून ठेवायचं. या गुरांचं आताशा आवरलं. आता बाकीचं बघायचं. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळ झालेली आहे. आमच्या कुत्र्यांचं चाललंय एकाचा आराम, एकाचं काय व्यायाम करायचं चाललंय एकाचं. तुला काय होते हसायला? होय र वाईट कामाचं बघत जा ना तू. हसायला नको येऊन देत जावले. गाडी म्हटलं चार्जिंगला लावून ये र. पप्पाने उद्या नेली असती का नाही, पण नाही गेला. एखादच वय नाही सांगता यायचं, बघावं लागेल का व. एखादच शुक्रवारी आहे. हा शुक्रवारी एकादश आहे. नंतर वट पौर्णिमा आली. आता वट पौर्णिमा 4थ्या दिवशी असते एकादशी. हो 10 तारखेला या वट पौर्णिमा. आणि आज मस्तपैकी शेवग्याची शेंग केली भाजी. सांबर केलं का? बर एकदम मस्त केलंय सांबर. रेसिपी दाखवायची राहिली ना, काय करता आता? काय तू तिकडेच बसली, मी काय अण्णाकडून मोबाईल आणि आणच तो. आता तुम्हाला सगळं दिलं काढून नंतर गेली. आणि 5 शेंगा गावल्या होत्या शेवग्याला. सगळ्या शेंगा ही होऊन गेल्या. आता कवा फुलं यायची, कवा शेंग लागायची. आता शेवटची शेवग्याची शेंग खाल्ली. आता येस तर ग बसायचं. बघा तेवढा पसारावर असल्यावर नको वाटतंय ना. हो खूप इकडचा पसारावर आहे सगुना इकडचा. तेल शेंगदाण्याचं परात मला सगळं द्यायचं, ती ठेवायचं आणि मला द्यायचं. तेवढं ठेव की आखी पसारा ग. आखी तर लई नाटक हाणते आमची. गोड बोलले की अगं काय ती नको पाणी पिऊ. मी म्हणलं पाणीच पिते ती भरून ठेवलेलं आंघोळीला. तिच्याकडे पाणी भरायचं असतं आंघोळीला. तिने एवढं पाणी भरून ठेवलंय सकाळच्या आंघोळीला. हो का बादली 2 हांड कायशा. अगं किटली कशाला भरली का भांडी घासायला? 5 दिवस झाले तुम्ही मला पाणी व्हायला लावताय. माझ्या मग काय करू? आपल्यात लाईट नाही, मोटर चालू व्हाय नाही. लाईट नसल्यामुळे मोटर चाला नाही आमची सिंगल पिऊची. मग आता काय करायचं? तुझ्यासारखं काम आता मी बाहेर आवरस तर तू भरती पाणी. सारखं काम ज्याचं त्यांनी केलं पाहिजे. आता माझ्यासारखं काय बोलते न्यानो? 4 हांड पाण्यात घाललं की लगेच कबाड दुखायला लागलं. मग बारक्या हांड्याने आणायचं ना तो. पाण्याचं म्हणण्यासारखं ती गुरांचं झालं वरती. कशी हसते तो. आपापली कामं. अन्नाचं काय, अन्नाचं ती कॅम्प्युटर बघायचं. पप्पाचं काय फिरायचं, बापूचं काय शेतातलं.
आपापली काम आहे ती. वाटून दिले ती ना, वाटून दिले ती कामं, आपापली ती कामं बाजवायची, मग तिकडं काही का असाना. गोट्यानं नुसतं हिंडायचं रोज. बंदच नाही हिंडलं तरी मग कसं हिंडल्या वाईज माणूस शिवत वाहते. आता घरात बसून कोण वाकायचं मग. नाहीच की. आता शेंगदाण्याचा कूट खाती होय जर एवढं टाकले तुम्ही म्हणता ना असं का, तर चालली आपली मज्जा मस्करी. आता व्हिडिओ तुम्हाला रोज काय दाखवायचा, मग आता मस्तपैकी शेवग्याची शेंग केली आणि ही आता सगळा पसारा आवरला. आणि मला कंटाळा आलाय बरं का, बोलू पण वाटा नाही कंटाळा आलाय. हो ना, कारण का सांडगं इतकं घातलं, मोठं पातीले भरून घातल्यात. आणि ज्ञानूने झोपली, ज्ञानूने पाय दाबीत असं दाबीत दाबीत माझी झोप लागली ती तपास गेली. अहो पण कोण काय म्हणलं का तुम्हाला? ज्ञानू उठून गेली आणि मी बघते तर बाया म्हणलं हं. सांडगं घालायचं घेऊन बसली. असू द्या, होतेलच की. आपलं जेवढं होतेल तेवढंच घालायचं. आता काय आपल्याला कुणी रोजाने लावलंय होय. नाही की बघ. मग काय. अगे सगुना साखर नको खात जाऊ. साखर आणायची कारखान्याची अजून. बापूंला आणायला लावा लागन साखर, पण 3 महिन्याची मिळती. आता आज झालं, उद्यापासून मिळन. द्यावं ते आलेलं आताच म्हणलं. हा? 15 किलो साखर येईन आता आलेलं. मग काय एक एक मिटवावं लागते. आता काय करायचं. चाललंय चमच्याने लईच ज्ञानू बाया. खा खा चला, आणि कामाचं बघ, खा पण कामाचं बघ. कस काय व्हायचंय नांदाय गेले. हा ग, पोलीस व्हायचंय पण आतापासूनच होय. प्रोटीन खाती ना, तसा अभ्यास पण करा. पोलीस व्हायला अभ्यास पण करावा लागतो, परीक्षा द्यावा लागतात. आणि ही रोज व्यायाम करत जा, पळत जा रोज 2 किलोमीटर. हवा आत्या त्याला रोज पळावं लागतं. ही पळती का इथं येणं घालायचं. रोज इथं 4 एअरपाट घातलं तर. मला पोलीस व्हायचंय बरं का, तिची लई इच्छा आहे लहानपणापासूनच. आधी संदीप म्हणायचा मला पोलीस व्हायचं, झालं. आणि आता ज्ञानू म्हणते मला पोलीस व्हायचंय. नाही ती होईन, फक्त व्यायाम कर रोज. पळ, लय पळाय 2 किलोमीटर तरी पाहिजे. 2 नाही, कमीत कमी 1 किलोमीटर तरी रोज पळाली पाहिजे तो. अगं हिथं चक्रा मारा आपल्या घरातच, मैदाळ व्हाया हं? हिथं चक्रा मारायला का नाही आत्या? याला जेवढं घातलं तर त्याला हाय का नाही हो? आता काय रोज 10 येडं मारलं तरी होईन 1 किलोमीटर. करू आपण दोघीच पळू. झालं. ते 1च मिनिट, फोन आलाय. हा व्हिडिओ इथं संपवती. बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.